पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संविधान हे केवळ वकिलांच्या हातातील कायदे पुस्तक नसून ते जगण्याचे एक माध्यम आहे। भीम, आता तू बरा आहेस ना? हो ठीक आहे। भीम, तू आहे ना गरजेपेक्षा जास्त विचार करतोस म्हणून तुझी तब्येत खराब झाली। तू माझं ऐक, तू पण जरा मस्ती करत जाय। अजून नाही तर काय। अरे भीम, बालपणात शाळा, अभ्यास, वया पुस्तकं एवढंच नसतं। मग काय असतं? अरे लई काय करायचं असतं। चिमणीच्या मागे पळायचं असतं, नदीत पवायचं असतं, आंब्याच्या बागेत शिरून आंबे खायचे असतात, रस्त्याने जाताना कोणाची तरी कळ काढायची असते, डोंगरात जाऊन करवंद आणि बोरं तोडायची असतात। अरे ऐक की, हा, बागेची कल्पना चांगली आहे, जायचं का? दुसऱ्यांच्या बागेतून आंबे तोडणं बरोबर नसतं। अरे एकदम बरोबर असतं। आपण फक्त 3च आंबे तोडायचे, 1 2 3, फक्त आपल्या तिघांसाठीच। अजून नाही तर काय। 3 पेक्षा जास्त आंबे तर पक्षीच खाऊन जातात। 3 आंब्यानी काय झाडावरचे आंबे संपणार आहेत? बाळा दादा, आनंद दादा, मी नाही येणार तुमच्या बरोबर। तू आमचा भाऊ आहेस ना? चुकीच्या कामासाठी नाही। भीम, आपण आंबे नको तोडूयात, त्या शेताच्या बाजूला ती झाडं आहेत ना, त्या झाडावरची बोरं तोडूयात। हा बरोबर बरोबर। चला 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 चला। रामजी, इथं काम मिळू शकतं, पण आपली जात लपवावी लागेल। एका दिवसाचा 8 आणे मिळतील, पर त्या कारकुनाला आपली जात अजिबात कळता कामा नये। का? कारण इथं धान्य वाहून न्यायचं काम चालतं। आम्ही समजा मजूर एकत्रपणे माती वावायचं काम करतो। जेव्हा मोठ्या लोकांचं घर बांधायचं असतं ना, तेव्हा आम्ही समधी मिळून काम करतो बघ। अरे पण हे मजूर तर अरे रामजी, ते आपल्या जातीचं नाहीत, आपल्या त्यांची जात वरची हाय बघ। अरे पुरंजन, कुठे आहे भाऊ आजकाल? हाय इथंच। अजून काय चाललंय? थोडी कामाची नडवती आम्हाला, म्हणून काम उडकायला चालूय। ते इथे या ना, इथे मजूर पण कमी आहे आज। पर दादा, आमची जात। अरे काही नाही, सोबत माती उचलायचं काम तर करतोस ना। आज पोते उचललं तर काय हरकत आहे? अरे हे सगळे मोठ्या लोकांचे चोचले रे। जात भलेही वेगळी असेल रे, माझी आणि तुमची गरिबी तर एकच आहे ना। चला, मी मुंशीजींशी बोलतो। चल चल। नाही बाबा, तुझं मी खोटं नाही बोलू शकत। दादा हा माझा मित्र आहे, खोटं नाही बोलत कधी। अरे तुम्हाला काही बोलायचंच नाहीये, फक्त आपलं तोंड बंद ठेवायचंय। अरे बाकीचे लोक आहेत ना, बघा ना तिकडे, तेही काम करतातच आहे ना। आपल्याला कुठे फुलचंदनाचा फरक समजणार? आपण कुठे त्यांच्या दारात पाय ठेवायला चाललो? चला, जास्त नका विचार करू, चला या। चल रामजी, अंगपुशीने आपलं तोंड झाकूया, म्हणजे आपली जात कळणारच नाही। चल। काय? या दोघांना आणलाय कामासाठी। मग चांगले लोक आहे, माझ्याच समाजातले लोक आहेत। ठीक आहे, नाव सांग। अहो, माझं नाव पुरंजन आहे आणि याचं नाव रामजी। जा, आज जाऊन काम सुरू करा। अरे चल चल। लई दाटी आहे, आत कसं शिरणार? अरे शिरू रे। भीम, तू इथंच थांब, आम्ही बोर तोडून आणतो। अय, चल। कुठं चालला? का? आम्ही काय बी करू, तुला काय करायचंय? बाळा, जर शेताचा मालक आला ना तर चांगला चोप देईल। हा डोंगर कोणाच्या मालकीचा नाही, मी बघितलं इथं बकऱ्यासनी चरताना।
ती बकरी तुमची नसणार, वरच्या जातीच्या लोकांची असणार. बाळा दादा, बकऱ्यांची बी वेगवेगळी जात असती. अरे तो खुळा होता रे, काय बी बोलत होता. या झाडाचा कोण बी मालक नाही बघ. चल आनंद, आपण बोरं तोडून आणूया. चल. भीम भीम, जर कोणी आलं ना तर आम्हाला हाक मारा, ठीक आहे? शेताच्या मालकानं आपल्याला बघितलं आणि बाबासनी सांगितलं तर? अरे असं काय नाही होणार बघ, म्हणूनच तर भीमाला तिकडे थांबवलंय ना. जर कोणी आलं ना तर तू सांगेल आपल्याला. दागिने आहेत, बाजारात जाऊन विकून या. हे काय बोलतेस वहिनी? तुम्हाला काय वाटलं? मला काय ठाऊक नाही? माझ्या उपचारापायी हे दागिने गहाण ठेवायला गेले ते, आणि दागिने गहाण ठेवून पैसे घेतल्यावर व्याज जास्ती भरावं लागतं, आणि अशा परिस्थितीत आपल्याला व्याजाचा भार झेपायचा नाही. वहिनी, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. भाऊची पेन्शन सुरू झाली की सगळं ठीक होईल की. माझी पण तीच इच्छा आहे ताई, की समज ठीक व्हावं. आणि तसं बी नवरा अडचणीत असताना मला या दागिन्यांचा शृंगार शोभलोय. भावनेच्या भरात जाऊ नको, ही तुझी ठेव आहे. अजून पोरींची लग्न बाकी आहे, ती त्यांच्यासाठी आहे ना. तुम्ही दोघी इथं काय करताय? आम्ही दोघी महत्वाचं बोलतोय ना. जा बघू. आत्या, आम्हाला ना थोडं बोलायचं होतं. आई बाबांचा आनंद आधी आणि लग्न नंतर. अशी सोन्यासारखी पोरं असताना अशी दागिन्यांची हाव करणं बरं नाही. खरी गोष्ट आहे वहिनी. जावा, आणि हे घरी यायच्या आत नक्की परत या. कोण रे? बाळा दादा, भीम फळ.
भीम चल भीम चल भीम चल लवकर भीम चल की लवकर. अरे चल. चल अरे भीम चल. बोरं आहेत का बेरी आहे? बोर आहेत. तर बोरं चोरत होते तुम्ही. बोर चोरली नाही, हे डोंगरातली झाडं आहेत. मी बघितलंय इथं बकऱ्यासनी चरताना. अच्छा, मी चेहऱ्यावरून तुला काय मूर्ख दिसतो का रे? हे झाड जर जंगलातले असते तर मी एवढ्या दुरून धावत का आलो असतो? आम्हाला माफ करा, आमची चूक झाली. हवं तर ही बोरं पण परत घ्या. मागे हो. तुमचा हात लागलेले बोरं ना आम्ही विकू शकत ना आम्ही खाऊ शकत. चला पैसे काढा. पैसे तर नाही आहेत आणि ही बोरं तर जंगली आहेत. ही बोरं तर दिवसभर बकरी बी खात्यात. हे बोर जंगली नाहीये, जंगली तर तुम्ही लोक आहात. आणि त्या बकऱ्या मोठ्या घरातून चराई करता येतात, तुमच्यासारखं नाही. तुम्ही त्या सुभेदाराचे पोरं आहात ना. आता मी माझ्या बोराचे पैसे तुमच्या बापाकडून वसूल करणार. अहो ऐका तरी, तुम्ही या जंगली बोरांच्या पैशापायी 1 मैल जाणार आहात काय? त्या परीस बकऱ्यांनी खाल्लं असं समजा ना. चला. भीम तुझ्यामुळे गावलो. चला चला लवकर चला. धन्यवाद भाऊ, आज तुम्ही लई मदत केली. वय दादा, तुम्ही होता म्हणून आमचं काम लय सोपं झालं बघा. आता हे सगळं बोलून मला लाजवू नका बरं का. आता उद्या परत या. चालेल दादा. रामजी, जेव्हा खिशात एक आणा बी नसतो ना, तेव्हा 8 आणं बी लई मोठी वाटते. ही आहे आपल्या एका दिवसाची कमाई. बरोबर बोलतोयस. गरजेला समद्या गोष्टींची खरी किंमत कळते बघ. चला मग सुभेदार साहेब, आज चाय तुमच्या पैशाची पिऊया. चल बाबा. चल. मैत्री चाय बी लय मोलाची असते बघ. खरंय बघ. आणि घाम गाळल्यावर चाय अजून गोड लागेल. माझी पोरं याच्या बरोबर. मी तुमच्याकडेच येणार होतो. तुमच्या या पोरानं बोरं चोरली आहेत माझी. पर ही तर जंगली बोरं आहेत. मी झाडावरनं तोडली होती. किती वेळा सांगितलं, या झाडाचे पैसे द्यावे लागतात मला. आणि ते जंगली नाहीये. त्या बोरांना पैशाने विकतो मी. अव जाऊ द्या ना दादा. बोरं आहेत ती, बोरं दिसली म्हणून तोडली असतील त्यांनी. आणि यांना काय ठाऊक, आजकाल डोंगरातल्या बोरांची बी खरेदी विक्री होते म्हणून. अहो पण आम्ही परत देतोय ना, तरी बी. तुझा हात लागलेले बोर कोण खाणार? मला माझे पैसे पाहिजे. अहो दादा राहू द्या ना आता, तुम्ही पण ना. किती पैक झालं? आठ आणे. 8 आणं? या जंगली बोरांचं 8 आणं द्यायचं? अच्छा, एवढ्या दुरून मी धावत आलो, त्याचं काय? त्या सगळ्यांचा पण हिशोब लावा लागणार का नाही? अहो दादा, हा तर सरळ अन्याय आहे. हे तर चोरी करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता ना. अरे तुम्ही तुमच्या पोरांना शिकवत का नाही?
हे घे. हा हा आण वरून वरून टाक. आम्हाला ठाऊक नाही तुमची ही जंगली बोरं कुठे विकली जातात आणि कोण खरेदी करतात, पर कुणाच्या तरी कमजोरीचा फायदा घेऊन त्याला किड्यासारखं बोचत राहणं हे बरोबर नाही. अच्छा, तर तुला काय मी किडा दिसतोय का? अहो दादा, काम तर किड्यासारखंच करताय. आजकाल ना तुम्ही जरा जास्तच बोलायला लागले. करवती सारखी जीभ चालायला लागली आहे सटासट. तुमची जीभ कापावी लागल आता. हं. पोरांना तुम्ही बोरं घेऊन पळून का नाही गेला? जेव्हा मी तुमच्या वयाचं होतं ना तेव्हा कधीच सापडायचो नाही, पळून जायचो. मी पळून जात होतो, पर ते चोर म्हणून ओरडत होते, म्हणून मी नाही पळालो, तिथंच थांबलो, कारण मी चोर नाहीये. अरे रामजी, तुझ्या इमानदारीचं बीज तुझ्या पोरात बी रुजलंय बघ. बाबा माफ कर, चूक झाली. इथून पुढे असं नाही करणार. बाबा, खरं म्हणजे यात आम्हा दोघांची चूक आहे. हा बाबा, भीम तर आमच्या बरोबर यायला तयारच नव्हता. पण मला खरंच असं वाटलं होतं की ही जंगली बोरं आहेत, म्हणून मी तोडली. मला माफ करा बाबा, चूक झाली आमची. हरकत नाही बाळा. तो आता माळी म्हणलाय ना की ती जंगली बोरं नाहीत, तर मग नाहीत. ही तुमची पहिली चूक आहे, पण ही जर चूक पुन्यांदा झाली तर माफी नाही मिळणार. ठीक आहे? भीम, कसला विचार करतोयस? जा घरी जा, मी येतोच. बस हीच एक अडचण आहे तुमच्या मुलाची. तो फार विचार करतो. तुम्ही त्या भीमाला समजवा, म्हणावं विचार कमी कर. मी त्याला एक धडा पाठ करून यायला सांगितला होता. आज वर्गात आला पण पाठ करून आला नाही. मी त्याला शिक्षा म्हणून वर्गातून बाहेर काढलं, पण तिथे तो विचार करत करत भोवळ येऊन खाली पडला. गुरुजी, समाजात आमची जी जागा आहे, आमच्या जातीच्या लोकांनी जी वागणूक मिळते, अशा परिस्थितीत आमच्या जर जातीचा एक मुलगा जर विचारच करणार नाही तर आयुष्यात पुढे कसं जाणार? भीमाचा विचार करणं बेकार नाही. आज माझं पोरगा विचार करता करता बेशुद्ध पडला, पण उद्या असाच विचार करता करता समाजाला शुद्धीवर आणन. हे घे चाय पी. अरे पी. रामजी, तू तुझी सगळी कमाई नको द्यायला हवी होती त्या हावरट राखणदाराला, ते बी त्या जंगली बोरांपायी. मला माहित होतं पुरंजन, तो माली चुकीचं सांगत होता. जबरदस्तीनं पैसे मागत होता. पण आज मी जर माझं 8 आणं दिलं नसतं तर त्यानं उगाच गोंधळ घातला असता. लोकांनी खोटं नाटं सांगितलं असतं आणि लोकांनी भी बोलायला तेवढंच निमित्त गावलं असतं. माझ्यावर आणि माझ्या पोरांवर त्याचा वाईट परिणाम झाला असता. कदाचित माझ्या पोरांनी रागाच्या भरात त्या माळीच्या बागेतील समधी फळं चोरली असती आणि कायमची चोर झाली असती.
पण आज त्यांनी बघितलं की त्यांच्या बापानं त्यांच्या एवढ्याच्या चुकीसाठी पैसे भरलं. आता पुन्हा तशी चूक पुन्हा नाही करणार ते, ज्यामुळं त्यासनी 2 शब्द ऐकावं लागतील. आता जंगली बोरच काय, वाटत चमकतं सोनं जरी दिसलं ना तरी त्याला हात लावणार नाहीत. बस आता हीच भीती आहे की उद्या कुणी त्यांच्या कपाळावर चोर म्हणून कलंक लावायला नको. मला आज लय वाईट वाटतंय. आज आपल्या चुकीमुळं बाबांना 8 आणे त्या शेताच्या राखणदाराला द्यावं लागले.